समृद्ध पंचायत राज कागदावरच्या निवडीत अपशिंगेत प्रत्यक्षात मात्र घाणीचं साम्राज्य. बंद सार्वजनिक शौचालय, तुंबलेली गटारे, सर्वत्र सांडपाणी. माझी वसुंधरा अभियानातील कामांवरही ग्रामस्थांचा संशय. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत निवड झालेल्या अपशिंगे ग्रामपंचायतीतील मूलभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. गावात स्वच्छतेचा अभाव, तुंबलेली गटारे, सर्वत्र साचलेलं सांडपाणी, कचऱ्याचे ढीग आणि बंद सार्वजनिक शौचालय यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबतही ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार गावातील सार्वजनिक शौचालय गेल्या 2 वर्षांपासून बंद असून त्याची दुरुस्ती अथवा देखभाल करण्यात आलेली नाही. तसेच गावातील गटारींचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसून सांडपाणी रस्त्यांवर साचत आहे. अनेक वर्षांपासून गटारे साफ न केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. विशेषतः दलित वस्तीतील गटारांची अवस्था अत्यंत खराब असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान गावातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले असून नियमित कचरा व्यवस्थापन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. काही ठिकाणी कचरा उघड्यावर जाळला जात असल्याने पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर मानली जाते आहे. ग्रामस्थांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांबाबतही संशय व्यक्त करत संभाव्य गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. गावातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता अपशिंगे ग्रामपंचायतीची समृद्ध पंचायत राज अभियानासाठी निवड नेमकी कोणत्या निकषांवर करण्यात आली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या सर्व प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच स्वच्छता, गटार व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, कचरा व्यवस्थापन आणि विविध योजनांतील कामांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गावातील मूलभूत समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या मागणीसाठी पुढाकार घेणारे व निवेदनावर सह्या करणारे ग्रामस्थ आणि कार्यकर्ते पुढील प्रमाणे आहेत. सागर सूर्यवंशी, सर्जराव सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी सर, भास्कर सूर्यवंशी, हनुमंत सूर्यवंशी सर, भरत कावरे, दिनकर सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, भिकू साखरे महाराज, तेजस सूर्यवंशी, श्रीमंत लोंढे, विकास सूर्यवंशी, मोहन दोडके, विशाल लोंढे, विकास सूर्यवंशी, मोहन दोडके, विशाल लोंढे, सागर लोंढे, विश्वास सूर्यवंशी, डॉक्टर जगन सूर्यवंशी, नवनाथ साठे, गणेश चव्हाण यांच्यासह अपशिंगे येथील सर्व ग्रामस्थांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.